वारा पण सुटलाय, पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. तरी सुद्धा घरभरणी इकडे चालू आहे. पावसाला सुरुवात झाली आता. पाऊस लागायला लागलाय. पाऊस आला तरी चालेल, पण परंपरा आपली पद्धत नाही थांबली पाहिजे, आपलं काम नाही थांबलं पाहिजे. दत्तगुरूंच्या रूपात दिसणारा ब्रह्मा, विष्णू आणि महेश शहाजीरावांचं नाव घेते, करते नवीन वास्तूमध्ये गृहप्रवेश. हा, त्या खिडक्या विडक्या आता बाहेर आहेत ना, भारी वाटतंय. कालचं जे काय आहे ना, वडिलोपार्जित म्हणा, आजोबांचं म्हणा, ते मी जपून ठेवले आणि त्याची जपणूक करतोय. असं बरोबर. आणि पुढच्या मुलांना ते कळलं पाहिजे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर माझ्या हातामध्ये काठी बघताय, ही कसली काठी आहे तर ढोलाची काठी आहे. आणि तुम्ही म्हणत असाल की ढोल वाजवायला हा जातोय कुठे, ढोल वाजवायला जातोय कुठे म्हटल्यावरती आता हे घरभरणी. तर अनंत भाऊ शिर्के यांच्या घराची घरभरणी आहे आणि पावसाला सुरुवात झालेलीच आहे, तरी सुद्धा त्यांना घरभरणी करायची आणि ते घरामध्ये प्रवेश करणार आहेत. आधी मिस्त्री लेट आल्यामुळे कसं झालं, घराचं काम उशिरा झालं आणि आज घरभरणीचा मुहूर्त आहे. त्यानिमित्ताने आम्ही भर पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि त्या भर पावसाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही चाललो आहोत आता घरभरणी पार पाडण्यासाठी, त्या ठिकाणी ताशे वाजवण्यासाठी. तर शिर्केवाडीमध्ये खूप अशा घरभरण्या आपण याआधी केलेल्या आहेत. ताशे वाजवायला आपण गेलो होतो. याच्या आधीचे ब्लॉगसुद्धा आहेत आपल्या चॅनलवरती गृहप्रवेशाचे. तर मी आता निघालो आहे. इथे माझ्या कमरेत लटकवला आहे ढोल. तर आपल्या कोकणातील पारंपरिक वाद्य ढोल ताशा, आणि परंपरेप्रमाणे तुम्हाला माहीतच आहे की घरभरणीला ढोल ताशा वगैरे वाजवून घराच्या सभोवताली 5 फेऱ्या मारून नंतर मग गृहप्रवेश केला जातो, आतमध्ये गेलं जातं. तर अशी ही पद्धत आहे, परंपरा आहे. तर चला जाऊया आता आपण शिर्केवाडीमध्ये. इथे चालत आलो आणि हे वाटेत फणसाचं झाड पडलंय, साफ केलेलं आहे ते बऱ्यापैकी. आणि या आधीचा ब्लॉग होता आपला की याच्या एक ब्लॉग आधी तर वाटेत पडलंय झाड. 3 वाटा बंद झाल्या होत्या त्या झाड वाटेत, तेव्हा पडलं होतं. तेव्हा चॅनलवरती आपला ब्लॉग आहे, जर बघितला नसेल तर कोणी जाऊन बघा नक्की. तर अशा ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशी हानी होत असते, आपली झाडं साथ सोडून जात असतात. आणि इकडं झाड पडलेलं आहे खाली, त्यामुळं आता त्याच्या खालून वाकून जायचं आहे. माझ्या गळ्यात आता 2 तास आहेत. आदेश आहे मित्र आहे सोबत आपल्या, तर तो गेलाय घरी छत्री आणायला. ह्याच्या खालून वाकून जायचं, ह्याच्या खालून हा आलेला आहे. क्रॉसिंग केलेली आहे याला. चला, कशी हिरवळ हिरवळ झालाय बघ सगळं सध्या पावसाच्या ह्याच्यामध्ये. कसं ते अळू वगैरे लागलं आहे इकडे बघा, भारी. म्हणजे पावसाचे दिवस आहेत ना, एक वेगळेच असतात. वाऱ्याला थोडं पाणी आहे, पाऊस कमी आहे म्हणून कालपासून, नाहीतर जोरदार पाणी असतं इथं. थोडंकच आहे पाणी आता. आलं आता शिर्केवाडीमध्ये शुभमच्या घराकडे घरभरणी आहे त्या ठिकाणी, आणि या घराची घरभरणी आहे. इकडे तयारी चालू आहे, सगळी पूर्वतयारी. भटजी काका येण्याआधीची पूर्वतयारी सगळी चालू आहे. सगळं रेडी करतायत. अरे चाल आहे, दुधाची चहा आहे मस्त गरमागरम. गौरव शिर्के हा, धनुबापांच्या घराची घरभरणी आहे. सगळ्या धनुबापा शवापा सगळ्या शुभम कुठं आहे, याच्या घराची घरभरणी आहे. आणि हाफ पॅन्टवरती बसलेला आहे अजून. सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि हा इथं असंच आहे. जा तयार हो, जा सदरा बिदरा घाल, जा. घरभरणी म्हटल्यावर कसं, या मस्त गरमागरम चहा पिऊया. घराजवळ दत्ताचं मंदिर आहे. याचा जेव्हा जीर्णोद्धार झाला होता या मंदिराचा, म्हणजे जेव्हा मंदिर बांधलं गेलं तेव्हा व्हिडिओ करायला कॅमेराचा प्रॉब्लेम झाला होता, त्या निमित्ताने व्हिडिओ नाही करू शकलो. आता तुम्हाला दाखवतो दत्त मंदिर.
दत्तगुरू महाराज की जय. सगळ्यांनी दर्शन घ्या. असं घराच्या परिसरात जर मंदिर वगैरे असेल तर एक वातावरण सुद्धा प्रसन्न राहतं, भारी वाटतं वातावरण. आणि इकडे दत्ताचं मंदिर आहे त्यांचं, इकडे देवारा आहे इथं बसवलेला आहे. तो नंतर मग ते घरात घरभरणी झाल्याच्यानंतर घरात नेतील बहुतेक तो देवारा. आणि असं जर आपल्या घराच्या सभोवताली जर मंदिर वगैरे काय असेल तर वातावरण एकदम प्रसन्नतेचं राहतं, भारी वाटतं. काका आलेले आहेत आता आणि थोड्याच वेळात घरभरणीला सुरुवात होणार आहे. तिकडे सगळे हातामध्ये ते सगळे हत्यार हे वस्तू घेऊन तयार आहेत आणि या वस्तू परंपरेप्रमाणे घराच्या सभोवताली गोल फिरवायच्या आहेत. ते बघा परडी बिरडी सगळं, दातडी वगैरे सगळं तयार आहे. परंपरेप्रमाणे आपली घरभरणी घराची चालू आहे आणि प्रत्येक कोपऱ्यावरती हे टाकलं जातं. याच्यातून सगळं कडधान्य, प्रत्येक प्रकारचं कडधान्य असतं याच्यामध्ये. बघा सगळं त्याच्यामध्ये टाकतात कडधान्य प्रत्येक प्रकारचं. त्याच्यामध्ये पाणी वगैरे घातलं जातं आणि त्याची रोपं होतात नंतर, कारण घरभरणी झाल्यावर ते बघितलं अशी रोपं होतात, रुजतात. भारी असतं. ही पद्धत आपली कोकणातली परंपरा आपण अजूनपर्यंत कोकणकरांनी टिकवून ठेवले. आणि बघ आता पावसाळा चालू झाला आहे तरी पण हे कुटुंबीय परंपरेप्रमाणे पद्धतीप्रमाणे घरभरणी करतायत. हे तर खरं ह्याला म्हणतात खरे कोकणकर. आपली परंपरा जपून सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. आता इकडून येत आहेत, ही घराची मागची बाजू आहे. वारा पण सुटलाय, पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. तरी सुद्धा घरभरणीकडे चालू आहे.
आमचे काका पुरोहित. पावसाला सुरुवात झाली आता. पाऊस लागायला लागलाय. पाऊस आला तरी चालेल, पण परंपरा आपली पद्धत नाही थांबली पाहिजे, आपलं काम नाही थांबलं पाहिजे. पाच फेऱ्या मारून आता झालेल्या आहेत आणि आता घरामध्ये प्रवेश करणार आहेत, गृहप्रवेश. दत्तगुरूंच्या रूपात दिसतात ब्रह्मा विष्णू आणि महेश. शहाजीरावांचं नाव घेते, करते नवीन वास्तूमध्ये गृहप्रवेश. वा. माझं नाव माहिती आहे. हे सगळ्या रूमातून फिरवायचं. सगळ्या रूम फिरवा. महालक्ष्मीच्या गळ्यात कोल्हापुरी ठुसी उमेशरावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी. भातभाताचा पोळी शिवाची सौसख्यांची लेख मित्रलीच्या संतांची जगन्नाथ भ्रात्रांचं नाव घेते प्रियंची. चांदीची जोडणी सौभाग्याची खूण आशिषरावांचं नाव घेते जाधवांची सून. गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी. गणपतीला आवडतात दुर्वा, कृष्णाला आवडते तुळशी. रोहितरावांचं नाव घेते खरबरणीच्या दिवशी. तुळशीरावांचं नाव घेते शंकररावांची लेख. चला हिमालय पर्वतामध्ये बर्फांच्या राजांचे नाव घेते पानांचे पितेले अनन्यराचं नाव घेते पत्नी या नात्याने. शाबाश. झालेला आहे आता गृहप्रवेश. आता मध्ये आता घरात आलेला आहे. जा आता घरात जा. हा. तर घरभरणी झालेलं आहे. आता घर दाखवतो तुम्हाला. गृहप्रवेश कशा पद्धतीने घर बांधलेलं आहे. चला. तर इकडे ही पडवी आहे या साईडला, अशी लांबलचक पडवी. आणि इकडे हा एक रूम आहे. हा रूम काय साहित्य वगैरे ठेवायला की बेडरूम. कोणाचा बेडरूम आहे? तुझा? शिवाचा बेडरूम इकडे आहे. शिवाला असं काय बाहेर इथं लक्ष राहायला पाहिजे ना सगळं, त्यामुळे कसं इकडे त्याला बेडरूम दिलेला आहे. आता मध्ये जाऊया. आता इकडे या साईडला पण रूम आहे. इकडे साऊंड सिस्टीम काय, इकडे पण बेडरूमच आहे. कपाई पण आणून ठेवलेला आहे इकडे आधीच. इकडे साऊंड बिऊंड लावलेला आहे. 4 बेडरूम चौकांना नाही. तर इकडे गरबणीचं साहित्य आहे.
इकडे देवरूम आहे, देवाचं रूम इकडे. आणि या साईडला देवरूमात इकडून पण एंट्री आहे. आणि या साईडला इकडं पण बेडरूम आहे. हा एक मस्त आहे की भारी कोबा घातलेला आहे, टेन्शन नाही. वरती पण भारी केलेला आहे एकदम कडकमध्ये. आणि इकडे काय आहे किचन. इकडे हा किचन रूम आहे. किचन रूममध्ये एकदम भारी. तर असे उद्या जेवण करायला इथे पाहिजे म्हणून किचन रूम पण भारी बनवली. आणि इथं ही चूल मांडलेली आहे, कारण गरबणीच्या दिवशी परंपरेप्रमाणे चूल ही पेटवावीच लागते म्हणून चूल मांडलेली आहे त्या ठिकाणी. अशी प्रत्येक गावची वेगवेगळी पद्धत असते, त्याप्रमाणे ती चूल मांडलेली आहे. ती आता पेटवणार आहे नंतर, थोड्या वेळाच्या नंतर सगळे विधी झाल्यावर. आणि अजून इकडे दाखवूया, मस्त एक कार्पेट टाकलेलं आहे दणक्यात खाली. इकडं पण बेडरूम आहे या साईडला. इकडे काय आहे, इकडे पण बेडरूम आहे. इकडे पडवी काय मागची. अरे इकडं भारी आहे, हा भारी आहे. चूल ही भारी आहे. चूल पण आहे तुमच्याकडे ना. ही चूल पण भारी आहे. कसे बघा मातीची आहे एकदम. होय होय, पहिल्या जुन्या काळात जशी चूल आहे ना, म्हणजे तशा पद्धतीत ही चूल आहे बघा. भारी दिसते, एक नंबर वाटते. रत्नागिरीत आणली दिसते कुठून तरी. मस्त आहे पण भारी वाटते. चूल पण आहे. इकडे सगळे बाथरूम वगैरे सगळे. अजून काम अर्ध बाकी आहे, कारण घाई गडबडीमध्ये काम केलेलं आहे म्हणून इकडे काम काय बाकी आहे. पण मस्त भारी घर बांधलेलं आहे, एक नंबर. चूल मला आवडली, काय पण म्हण, एक नंबर आहे. म्हणजे जुन्या आठवणी या चुलीवरती ताज्या राहणार आहेत. अशी जुन्या काळात चूल असायची अशी. तर भारी शुभम, एक नंबर घर आहे, जबरदस्त घर आहे. अजून काम बाकी आहे, अजून काम भरपूर बाकी आहे. तर हे लाकडी आहे, एक उलट फायदा आहे याचा. लाकड चांगलं लाकूड आहे हे. आणि पहिल्यापासून टिकलेलं हे लाकूड. खुंटी बघा, हे पण एक नंबर भारी आहे. बरे तुम्ही घर जरी तुम्ही नवीन जरी बांधला असतील, जुन्या आठवणी तुम्ही अजून ताज्या ठेवल्या आहे, हे मेन इम्पॉर्टंट आहेत. वरती बघा सगळं लाकडी काम आहे. नळी आहेत, कौलाचं घर आहे, कौलारू घर आहे. भले घर जरी नवीन भिंती जरी चिऱ्याच्या असल्या तरी पण आठवणी ह्या जुन्या ताज्या राहणार आहेत तुमच्या. ही कुंटी बघा, जुन्या घरातली कुंटी अजून त्यांनी ठेवली नाही. मस्त एक आठवण आहे त्यांची. वा भारी वाटलं तरी पण. ह्या ज्या गोष्टी ठेवल्या ना, वरती आहे ना ह्याला भालं लावलेली आहेत. म्हणजे जी जुन्या घरातली भालं आहेत ना त्यांची, ती लावलेली आहेत. ना की आपले हे लावतो ना आपण स्टीलचे आयबीम वगैरे छोटे छोटे, ते नाही लावलेले आहेत त्यांनी. तर चॅनल लावलेले नाहीत, भालांवरती उभा केलेलं आहे. भारी लाकडी बांधकाम आहे सगळं, पूर्ण आहे बघा. सगळं संपूर्ण लाकडाचं स्ट्रक्चर भारी. फक्त वरती स्टील आहे, इकडे वरती तेवढं स्टील आहे, पण हे बाकी सगळं लाकडी आहे. भाऊ एक नंबर घर आहे खरंच. तुम्ही ते खुंटी बिंटी लावलीत आहेत ना जुन्या, चूल बिल एक नंबर वाटला. भले घर जरी चिऱ्याचं असलं, नवीन असलं, तरी त्या जुन्या आठवणी अजून ताज्या राहणार आहेत त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे. ठेवलेले हा, त्या खिडक्या विडक्या आता बाहेर आहेत ना, भारी वाटतंय. कालचं जे काय आहे ना, वडिलोपार्जित म्हणा, आजोबांचं म्हणा, ते मी जपून ठेवले. आणि त्याची जपणूक करतोय असं. बरोबर. आणि पुढच्या मुलांना ते कळलं पाहिजे. आठवणी वाईन वगैरे म्हणतात ना पूर्वीची, ती आम्ही ठेवलेली आहे. अच्छा, चांगली गोष्ट आहे. पण भारी आहे घर, भारी आहे. लाकडं बिकडं हे वाईन कुठं आहे आणि एक मिनिट, हा इथे वाईन आहे बघा. हे भारी. ही मला खुंटी, मला एक नंबर. मुसळ पण आहे ना. मुसळ पण आहे. हा, मग सगळी तिकडच्या पण खुंट्यात दाखवले सगळं ते. आणि ते हे वाईन आहे काढण्यासाठी, म्हणजे जुनी ही एक जुनी पद्धत, भात काढण्यासाठी वाईन. आणि हे वाहिन्यात मुसळ घेऊन भात कुठलाच होते. हा बरोबर. आता चक्क्या आल्या, काय गोष्टी आल्या. बरोबर. त्यामुळे सगळे हे लोंब पोहत चाललंय सगळं असं. पण भारी या पिढीला सगळं सोडीत चाललंय बघा. हा, आणि आज जुना दरवाजा आहे, परत हा एक भारी आहे. जुन्या घराचा दरवाजा लाकडी मस्त कडक रे. मला ही चूल बिल आहे ना, भारी आवडले. पण चूल, ही खुंटी बिंटी जुन्या आठवण दाखवली. चूल, खुंटी बिंटी मस्त एक नंबर वाटते. घर एक नंबर आहे, जबरदस्त. गृहप्रवेश आता झालेला आहे घराचा. आणि वरचा सुद्धा मी लाकडीच करणार होतो, पण काही कारणास्तव मला जमला नाही, केला नाही. बरोबर. पण ते हे तुम्ही भाला बिला हे टाकले ना लाकडाची, ती बेस्ट आहे. वार्षिक जे करायचं होतं ते मला साध्य झालं नाही म्हणून राहिलं. बरोबर, सुद्धा केलं असतं. अच्छा. पण आता वरचं सुद्धा चारपाकी केलेलं आहे. आणि वरती कौला घातलेली आहे. अच्छा, पत्रा घातलेला नाही. होय बरोबर. भारी. पण कौलारू आहे मस्त. म्हणतात ह्याला पडवी. हा, कौलारू आहे, मस्त आहे, भारी आहे. पण असं गावाला ही पडवी नसेल तर घराला त्या घराला शोभा वाटत नाही. आपण शहरात काय सगळे बंगले बघतो, इमारती मोठमोठ्या बघतो, 10 मजली 15 मजली सगळ्या बघतो. पण असं घर गावातलं घर आहे असं वाटलं पाहिजे. एक फिलिंग आली पाहिजे गावातल्या घरांची असं. बरेचसे माझ्या घरात सुद्धा बरेचशी मुंबईवरून मंडळी येते. पूर्वी जुनं घर होतं माझं, पण त्यांना आवडायचं. बरोबर.
आता हे पण बरे नवीन तुम्ही बांधलाच आहे, पण जुन्या गोष्टी ठेवल्या आहेत ना, त्यामुळे एक आकर्षण वेगळं वाटतंय, भारी वाटतंय खरंच, भारी घर. अभिनंदन तुम्हाला धन्यवाद. सगळ्यांना. तुमचं नाव काय का? नाव काय तुमचं? स्वरा आणि उर्वी. तू उर्वी, ही स्वरा. या दोघी छोटी पण आपल्या व्हिडिओ बघतात. थँक्यू. अशाच व्हिडिओ बघत राहा. हां, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. समजलं, हा पण आहे छोट्या बघत असतो व्हिडिओ. विघ्नेशच ना नाव तुझं? व्हिडिओ बघतो त्याच्या विघ्नेशच नाव ना तुझं? हा, माशांना गेलेला. हा बरोबर. बघ सगळे ते मी पण बस सगळ्या व्हिडिओ बघतात ते. छोटी चिल्लर कंपनी भारी आहे इकडे. हे बघा, ही डिझाईन जी आहे ना, ही हाती कोरलेली आहे इकडे. ही हाताने कोरलेली आहे मिस्त्रीने डिझाईन. कशी भारी आहे ना, हाती कोरीव काम आहे मिस्त्रींचं. तुम्हाला मिस्त्री दाखवतो, त्यांचे दाखवा, मिस्त्रींना दाखवूया. हे मिस्त्री काय, तुम्ही कोरीव काम तुमचं बघितलेलं आम्ही, हाती सगळी डिझाईन करा, भारी आहे, एक नंबर. तुमचं नाव कसं? कृष्णा मिस्त्री. प्रकार कृष्ण मिस्त्री. ते का आमच्याकडे तुम्ही आला होतात ना मनात धोतर नेसवायला, माहिती आहे मला. तर गरबरणी झालेली आता आणि नाश्ता आलेला आहे. त्याच्यामध्ये नाश्त्यामध्ये काय बघा, फरसाण आहे आणि पेढा आहे. फरसाणनी पेढा, गणेश फरसाणनी पेढा. या खायला सर्वांनी. सगळेजण बसले तिकडं साईडला. चहा आले, चहा. पुन्हा चहा प्यायचा आहे. ते आपल्याला घे रे, मला पण घे, मला पण घे तुझ्याकडं. तुला तू नाही पिताय? हां, आता फरसाणच्या नाश्त्यासोबत चहा मस्त आहे की, फरसाण चहा खाऊया, पिऊया चहा आणि फरसाण खाऊया. गरबरणी वगैरे सगळं काय झालेलं आहे आता. आणि आता मेन विषय म्हणजे गरबरणी झाल्याच्या नंतर सगळ्यांना महाप्रसाद असतो, जेवण असतं गरबरणी निमित्तानं. आणि ते जेवण करण्यासाठी इथे महिला आहेत. तर तुम्हाला दाखवतो, जेवणाची तयारी चालू आहे, जय्यत तयारी जेवणाची. तर चला त्या महिलांची वेळ घेऊया तिथे. जेवण कशा पद्धतीने करतात, काय करतात, काय काय आहे, तर बघूया. इकडे चालू आहे जेवण, चालू आहे इकडे नाश्ता. थोडा काढू काय, समजून घ्या. इकडे सगळ्या आमच्या वाडीतल्या महिला बसलेल्या आहेत, जेवण करण्यासाठी खास आलेल्या आहेत. इकडं पनुची आजी आहे, इकडं हे दिव्याची चाय आहे, नानूची मम्मी आहे. सगळ्यांची नावं सांगून इकडं रुपाली काकी कांदा बिंदा सगळा हे करते मसाल्यासाठी, मसाला तयार करण्यासाठी. इकडे जेवण काय, हे काय आहे, डाळ आणि काय भाजी कसली आहे, चण्याची भाजी. ओके, चण्याची भाजी आहे. आणि आपण इकडे सगळं लक्ष ठेवून आहेत जेवणावरती. जेवण कसं करतात काय, हा मसाला वाटप आहे इकडे. हे आप्पाच्या इकडं आहे, जेवण करायला आले. फरसाण का आप्पा वर बसलाय तिकडं. चला आपण आता वरती जाऊया. जेवण यांना दाखवण्यामागचं कारण काय, तर कुठलाही कार्यक्रम असेल, काही असेल, तर फक्त कार्यक्रम दाखवला जातो, परंतु त्यामागची मेहनत काय असते ती दाखवली जात नाही. आणि आपल्या कोणत्याही गावातल्या महिला, वाडीतल्या महिला, कुठल्याही महिला असू दे, कारण जेवण करण्यामध्ये त्यांचा एक मोलाचा वाटा असतो आणि त्यांच्यामुळे आपण 4 घास चांगले खात असतो. म्हणून त्यांना सुद्धा दाखवणं गरजेचं आहे. म्हणून महिलांना जेवण करताना मी कधी जर कार्यक्रम असेल तर दाखवण्याचा प्रयत्न करतोच. तर अशा पद्धतीने मेहनत घेतात महिला, जेवणाची तयारी करतात. आणि वरती गृहप्रवेश झालेला आहे त्या निमित्ताने. तर पारंपरिक पद्धतीप्रमाणे अजूनसुद्धा आपल्या कोकणामध्ये गृहप्रवेश चालू आहे. ही तर खरं भाग्याची गोष्ट आहे. आपण कोकणकर आपली परंपरा अजून जपून ठेवते, मगाशी सांगितलंच तुम्हाला. तर पुन्हा जाऊया वरती. घराच्या नंतर भारी छान घर बांधलंय, निसर्गाच्या सानिध्यात. सगळी घरं आपली कोकणातली असतातच, परंतु जुन्या गोष्टी ज्या यांनी टिकवून ठेवल्यात ना, त्या गोष्टी मला खास आवडल्या आहेत. मगाशी आपण मंदिरात पाया पडायला गेलो, तर हे जुनं मंदिर हे होतं, हे जुनं मंदिर होतं. त्यावेळी व्हिडिओ करता नाही आली मला. आणि हे नवीन मंदिर आता बांधलेलं आहे, छान आहे बांधलेलं, छोटंच आणि एकदम देखणं मंदिर आहे. दत्तांचं मंदिर. मगाशी आपण पाया पडून आलो, तुम्ही सुद्धा दर्शन घेतलात या मंदिरामध्ये. विधी चालू झालेले आहेत पुढच्या.
अहम अस्माकं सर्वेषां सहकुटुम्बियानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयु तर मित्रांनो, आजचा व्लॉग इथेच थांबवण्याची वेळ झालेली आहे. परंपरा पद्धतीप्रमाणे आपली घरभरणी अनंतभाऊ शिर्के यांची घरभरणी संपन्न झालेली आहे आणि ते घरामध्ये त्यांनी गृहप्रवेश केलेला आहे. अजून विधी वगैरे सगळ्या चालू आहेत, पण आम्ही ताशे वगैरे घेऊन आम्ही घरी चाललोय. आता घरी ताशे ठेवून नंतर मग येणार आहोत. तर आजचा व्लॉग इथेच थांबवूया. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या